पोटेन्शियो मीन्स पोटेन्शियल व्होल्टेज आणि मीटर म्हणजे मेजरमेंट. सो द डिव्हाइस which is used to measure the potential or voltage, that is known as potentiometer. ठीक है ना. An instrument which is designed to measure potential or voltage or potential difference between the 2 points, that is known as a potentiometer. ठीक है ना. तर हे पोटेन्शियोमीटर आहे, कारण ते व्होल्टेज मेजर करत आहे, पोटेन्शियल बिटवीन द 2 पॉइंट्स मेजर करत आहे, तर त्याला आपण पोटेन्शियोमीटर असं म्हणतोय. ठीक आहे ना. सो दॅट इज द पोटेन्शियोमीटर. तर 2 पॉइंट्स मधलं जो व्होल्टेज मोजण्याचं काम हा पोटेन्शियोमीटर करत असतो. ठीक आहे ना. ओके. तर पोटेन्शियोमीटरचा जो जनरली जो रेजिस्टन्स असतो, आयडियल पोटेन्शियोमीटर कोणता असतं मित्र? आयडियल, आदर्श जे म्हणतो आपण, मी तुम्हाला बिफोर पण सांगितलेलं आहे की एक व्यक्ती खूपच तुम्हाला आयडियल आहे, तुमचे आदर्श आहे. ठीक आहे ना. तर का आहे? कारण त्या व्यक्तीमध्ये चांगले गुण जे आहे ते खूप जास्त आहे, खूप कमी आहे असं काय म्हणू शकत नाही मी की एकदम परफेक्ट एखादा व्यक्ती आहे. त्यामध्ये काहीतरी दुर्गुण असणारच आहे, आपल्याला माहितीच आहे. कोणताही व्यक्ती घ्या तुम्ही. तर त्या पद्धतीने आयडियल पोटेन्शियोमीटर म्हणजे काय की रेजिस्टन्स, इन्फानाइट रेजिस्टन्स एखाद्या केबल मध्ये, वायर मध्ये जर असेल, म्हणजे इन्फानाइट रेजिस्टन्स म्हणजे झिरो करंट, तर त्याला आपण आयडियल पोटेन्शियोमीटर असं म्हणतो. परंतु हे पॉसिबल आहे का? बिलकुल पॉसिबल नाही. ठीक आहे ना. बिलकुल पॉसिबल नाही. काय तर रेजिस्टन्स असतोच, म्हणजे एवढा इन्फानाइट रेजिस्टन्स नसतो, काहीतरी करंट असतोच सर्किट मध्ये, म्हणून आयडियल पोटेन्शियोमीटर डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे ना. आता पोटेन्शियोमीटर म्हणजे काय? ठीक आहे. व्हॉट डू इन बाय पोटेन्शियोमीटर? हा बघा, हा जो AB वायर आहे तो असा ठेवला आपण एका वुडन, जो वूड आहे त्या वूडवर आपण हा असा ठेवत असतो मित्र. तुम्ही एक्सपेरिमेंट बघणार आहेत पोटेन्शियोमीटरचं, जर कॉलेज जर सुरू झालं तर हा वायर आहे आणि तो असा ठेवला आपण. ठीक आहे ना. 1 मीटर वायर, तो 1 मीटर नाही, खूप म्हणजे किती मीटरचा वायर हा असा असू शकतो, असा ठेवला आपण तो वायर. AB it is the wire having resistance capital R. In this way that wire is kept, and that wire is connected externally by battery of having EMF E, and we know every battery is having internal resistance along with plug K. So this is the construction of potentiometer. This is the construction of potentiometer. So potentiometer मध्ये काय आहे मित्र? AB वायर आहे, AB वायर. ठीक आहे ना. AB वायर ह्या स्वरूपात तुम्हाला तो वायर दिसणार आहे, and that wire is connected to the battery having internal resistance small r and plug key. So that is the construction of potentiometer. ठीक आहे ना. आता पोटेन्शियोमीटरचं कन्स्ट्रक्शन ह्या पद्धतीने आहे मित्र. ठीक आहे. तर आपण काय करायचं? व्हॉट इज द वर्किंग ऑफ पोटेन्शियोमीटर, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, हा फॉर्म्युला तुम्हाला पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर? ठीक आहे ना. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल व्हॉट इज दॅट, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना. हा वायर आहे मित्र. आपण काय करू, हा जो प्लग की आहे त्याला क्लोज करू. असं क्लोज करून टाकलं, ओपन होता. क्लोज केल्यानंतर आपल्याला माहिती आहे ह्या सर्किट मधून काय होतं, कारण इथं बॅटरी जोडलेला आहे. आपण बॅटरी काय करतो, वी नो व्हॉट इज द फंक्शन ऑफ बॅटरी. इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. So therefore when the plug key is kept closed, so what will happen? Current will start flowing in the circuit. So what is the resistance of this
AB wire, it is a capital R. So what will be the current through AB? What will be the current through AB? AB मधून किती करंट पास होईल मित्र? करंट काय फॉर्म्युला असतो अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ? V इक्वल टू IR. So I equal to V upon R. Total voltage divided by total resistance. हा करंट असतो मित्र. सो व्हॉट इज द टोटल व्होल्टेज? टोटल व्होल्टेज किती आहे मित्र? ई. ई म्हणजे ईएमएफ व्होल्टेज. सो देअरफॉर इट इज अ ई डिवायडेड बाय व्हॉट इज द टोटल रेजिस्टन्स? ह्या वायरचा रेजिस्टन्स किती आहे? कॅपिटल आर. आणि ह्याचा रेजिस्टन्स किती आहे? स्मॉल आर. कसे आहे ते? सिरीज मध्ये. सो व्हॉट इज द टोटल रेजिस्टन्स? स्मॉल आर कॅपिटल आर प्लस. So that is the current flowing through the potentiometer. So I equal to E upon R plus capital R plus small r. So that is the formula for capital I. ठीक आहे ना मित्र? तर एवढं करंट हे जे आहे करंट थ्रू AB, current through AB, what is that? I equal to total voltage divided by total resistance. So that is the total voltage divided by total resistance. Now, what is the potential difference across this resistance? ठीक है ना? What is the potential difference across AB? PD. PD म्हणजे potential difference across AB. So V equal to I into R. So what is the I? This divided by R plus small r into capital R. So this is the formula for voltage across, potential difference across this AB. तर एवढा फॉर्म्युला आहे मित्र. व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स? V इक्वल टू IR E अपॉन R प्लस R इंटू R. तर हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय करायचं मित्र? दोन्ही साइडनं डिवाइड बाय L करायचं आहे आपल्याला. व्हॉट इज द L? लेंथ ऑफ वायर AB. व्हॉट इज द L? Length of wire AB. So therefore V upon L, it is equal to E upon L R plus R. So what is this? Potential per unit length. It is known as potential gradient. It is known as potential gradient. ठीक है ना? तर हा जो पोटेन्शियल आहे मित्र V upon L, V म्हणू किंवा VAB, कारण potential across this AB. So that is nothing but VAB. ठीक है ना? VAB. So what is the formula for VAB upon length? तर त्याला आपण तो कॉन्स्टंट असतो मित्र आणि त्या VAB upon L ला आपण काय म्हणतो आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट. इट इज डिनोटेड बाय VAB upon L. इट इज डिनोटेड बाय K. आणि त्याला काय नाव काय आहे मित्र? पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट काय नाव आहे त्याला? इट इज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे ना? सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल ग्रेडियंट. आता आपल्याला बघायचं काय इथं? व्हॉट इज द पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल. आता त्यासाठी आपण काय करतोय मित्र? हा ए पॉइंट आहे, मी इथं कोणता तरी एक पॉइंट चूज करतो. समजा सी पॉइंट आहे. एबी वायर जो आहे ना, त्या एबी वायर मी कोणताही एक सिलेक्टेड पॉइंट चूज करतोय, सी पॉइंट. आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स समजा स्मॉल एल आहे. व्हॉट इज द डिस्टन्स? स्मॉल एल. ठीक आहे ना? सो व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस दिस? जसं पोटेन्शियल अक्रॉस एबी काय होता? व्हीएबी. तर पोटेन्शियल अक्रॉस एसी काय असणार आहे? पोटेन्शियल अक्रॉस एबी काय होता? व्हीएबी. पोटेन्शियल अक्रॉस एसी काय असणार आहे? VAC. VAC. करेक्ट. सो देअरफॉर VAC, ठीक आहे ना, अपॉन ह्या फॉर्म्युला सारखा फॉर्म्युला लिहितो मी. VAC अपॉन ही लेंथ किती आहे मित्र? स्मॉल एल. एबी लेंथ किती होती? कॅपिटल एल. म्हणून मी इथं कॅपिटल एल लिहिला होता.
आता इथं स्मॉल एल आहे तर काय लिहिणार मग व्हीएसी अपॉन small l, स्मॉल एल इट इज इक्वल टू काय इट इज इक्वल टू potential gradient it is equal to potential gradient so therefore VAC equal to KL K म्हणजे काय constant so VAC it is directly proportional to the length directly proportional to the length that is nothing but potentiometer principle so voltage or potential across the 2 points it is always directly proportional to the length between that 2 points. So that is the potentiometer principle. Clear, Mitra? Is that clear? So what is the potentiometer principle? Potentiometer principle is that the potential across the 2 points, the potential across the 2 points, it is a directly proportional to its length. So that is nothing but potentiometer principle. That is what potentiometer principle. Clear? Please write down. Give the headline potentiometer. Potentiometer चा headline तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे? So write down. Write down. A voltmeter. A voltmeter is a device. A voltmeter is a device which is used for measuring. Which is used for measuring. A voltmeter is a device which is used for measuring potential difference between 2 points in a circuit between 2 points in a circuit. So what is the potentiometer? Potentiometer is a device which is used to measure the potential difference between the 2 points in the circuit. ठीक है ना? So write down next line, next paragraph. Ideal potentiometer ideal potentiometer is that potentiometer which is having infinite resistance ideal potentiometer is that potentiometer which is having ideal potentiometer is that instrument which is having infinite resistance so that it draws zero current in the circuit. Practically it is not possible. ओके तर त्याला आयडियल पोटेन्शियोमीटर मित्र का लिहून देतोय मी कारण एमसीक्यू मध्ये विचारलं जातं तुम्हाला द इन्स्ट्रुमेंट इट इज पोटेन्शियोमीटर इज अन आयडियल इन्स्ट्रुमेंट बिकॉज इट हॅज फायनाइट रेजिस्टन्स इन्फानाइट रेजिस्टन्स झिरो रेजिस्टन्स आणि निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स असा तुम्हाला पर्याय दिलेले असतात. सो व्हॉट इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन्फानाइट रेजिस्टन्स. क्लिअर? ओके. दुसरा असं असू शकतं इट हॅज झिरो करंट इट हॅज maximum current, it has negative current, it has less current, it has maximum current. None of these असा questions येऊ शकतात तुम्हाला in terms of MCQs. ठीक आहे ना? So give the next headline potentiometer principle. Potentiometer principle. Write down a potentiometer. So this is the potentiometer. ठीक है ना? A potentiometer is a potentiometer consists of a long wire AB, a long wire AB
having length capital L, having length capital L and resistance capital R. AB चा रेजिस्टन्स किती आहे? कॅपिटल R. क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल A, क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल A. A cell of EMF E, a cell of EMF E having internal resistance small r, having internal resistance small r is connect along with plug key, along with plug key is connected AB wire, is connected AB wire as shown in the figure, is connected AB wire as shown in the figure. Next line, when the key is closed, when the key is closed, when the key is closed, current starts flowing in the circuit, है ना? कारण EMF सोर्स ऑफ एनर्जी आहे, आपल्याला माहिती आहे 11th मध्ये बघितलं आपण. क्लोज केल्यानंतर करंट स्टार्ट होतो, करंट स्टार्ट्स फ्लोइंग इन द सर्किट. नेक्स्ट लाइन, therefore write down current through AB, current through AB, what is that? I equal to total EMF divided by total resistance, total voltage divided by total resistance. So write down current through AB, I equal to E upon R plus R. Next line, potential difference across AB. So write down VAB, it is equal to IR E upon R plus R into R. ठीक है ना? Okay. Now write down potential difference. हे लिहा, potential difference per unit length, potential difference per unit length is given by, हे तुम्ही नंतर लिहायचं आहे. ठीक आहे ना? एवढं. Potential difference per unit length is given by, write down VAB upon L, VAB upon L equal to E upon L R plus R. So as E remains constant, as E remains constant, therefore VAB upon L, it is also constant. VAB upon L, it is also constant. And VAB upon L, it is also constant, which is equal to K, which is equal to K. So what is K? It is the potential gradient. It is the potential gradient. K ला काय म्हणतोय आपण? Potential gradient. Potential gradient. Finish? Now write down. Consider a point C on the wire AB. Consider point C on the wire AB. So length between A and C is small l. Length between A and C is small l. Potential difference between A and C. Potential difference between A and C. It is a VAC. VAC. So write down. Therefore, VAC per unit length, it is equal to K. Just similar to this. VAC upon L, it is equal to K. So write down VAC, it is equal to KL. VAC is directly proportional to length. Okay, so write down potential difference
potential difference between any 2 points, potential difference between any 2 points, potential difference between any 2 points is directly proportional to the potential difference between any 2 points is directly proportional to the length between the 2 points, is directly proportional to the length between the 2 points. This is the potentiometer principle. This is the potentiometer principle. ठीक है ना? This is the potentiometer principle. So what is this? Use of potentiometer. Use of potentiometer. तुम्ही टायटल दिलेलंच आहे, यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. त्यामध्ये पहिली जी आहे, सो व्हॉट इज दॅट? अ कंपेअर EMF ऑफ सेल टू कंपेअर EMF ऑफ सेल्स. तर या पोटेन्शियोमीटरचा यूज काय होतं मित्र? टू कंपेअर EMF ऑफ सेल्स. ठीक आहे ना? सो व्हेरी 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 IMP. सो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मित्र, व्हॉट डू मीन बाय पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर हा एक वायर असतो AB. पोटेन्शियोमीटर हा एक वायर असतो AB. त्याचा रेजिस्टन्स कॅपिटल R असतो आणि त्या पोटेन्शियोमीटरला एक बॅटरी जोडलेला असतो अलॉंग विथ की आणि रेजिस्टन्स. तर ह्या अरेंजमेंटला आपण पोटेन्शियोमीटर असं म्हणतो. तर ही जी अरेंजमेंट आहे ही, ठीक आहे ना, ही पोटेन्शियोमीटर आहे. ठीक आहे ना? हा आपण एक्सटर्नली कनेक्टेड केलेला आहे. हा सोडून जर दिला तुम्ही वरचा भाग, तर हा सोडून जर दिला तर हा सगळा जो आहे, हे दिसतंय तुम्हाला, हे इथून हा पोटेन्शियोमीटर आहे, आत्ताच आपण बघितलं. परंतु आपण एक्सटर्नली आता पोटेन्शियोमीटरला एक काय कनेक्ट करत आहे? एक्सटर्नली आपण हे सर्किट एक्सटर्नली या पोटेन्शियोमीटरला आपण कनेक्ट करत आहे. तर हे सर्किट क्लोज कनेक्ट करतो आहे, ज्याचा EMF E1 आहे, याचा EMF E2 आहे. याला कीज आहे, प्रत्येक बॅटरीला एक की आहे. या बॅटरीला एक की, जसं ह्या बॅटरीला की आहे तसा ह्या बॅटरीला सुद्धा की आहे, ह्या बॅटरीला सुद्धा की आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशनला आपण गॅल्व्हनोमीटर जोडला आणि गॅल्व्हनोमीटरला आपण जॉकी जोडला. जॉकी कशाला? टू टच द डिफरंट पॉइंट्स अलॉंग द वायर AB. So this is the use of potentiometer. What is the use? काय यूज आहे ह्या पोटेन्शियोमीटरचा? हा जो पोटेन्शियोमीटर आपण काढलाय, कोणता आहे पोटेन्शियोमीटर? मी सांगतो तुम्हाला. हा रेड लाईन ना जो पोटेन्शियोमीटर काढलाय आपण, हा सगळा पोटेन्शियोमीटर वायर आत्ताच आपण बघितलं. व्हॉट डू मीन बाय पोटेन्शियोमीटर? हा जो वायर AB आहे आणि AB ला हे सगळं जे जोडलेलं आहे आपण, हे याला आपण काय म्हणतो मित्र? पोटेन्शियोमीटर. सो दिस इज द पोटेन्शियोमीटर. ठीक आहे? हा रेड लाईन जी काढली मी, त्याला पोटेन्शियोमीटर असं म्हणतो आपण. त्याचा यूज काय आहे? यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. व्हॉट इज द यूज? कंपेअर EMF ऑफ सेल्स. हे ज्या दोन सेल्स दिलेले आहे आपल्याला, E1 आणि E2, त्या सेलचा EMF कंपेअर करायचा आहे. तर दॅट इज द यूज ऑफ पोटेन्शियोमीटर विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. म्हणून त्याला यूज ऑफ पोटेन्शियोमीटर असं म्हणतो. सो याचं कन्स्ट्रक्शन काय मित्र? जस्ट अ मिनिट. आता थोडं 1 मिनिटाने आपलं क्लोज होणार आहे, नंतर पुन्हा रिजॉईन व्हा तुम्ही. मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगतो.